नमस्कार मित्रांनो, वनरक्षक यवतमाळची फायनल यादी लागली आहे. जे काही रनिंग होती आणि रनिंग नंतर विद्यार्थ्यांची फायनल यादी लागली, बट भोंगळ कारभार त्या यादीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कसा की जे काही विद्यार्थ्यांना कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपन वाल्यांपेक्षा जर जास्त मार्क्स असतील तर ते विद्यार्थी ओपन मध्ये पकडले जातात. असं सर्वसाधारण जनरल सेंट्रल असो, महाराष्ट्र स्टेट असो, कुठलीही एक्झाम असो, तसा एक नियम असतो. मग ही जी यादी प्रसिद्ध झाली आहे, या यादीमध्ये ओपनचा विद्यार्थी 160-62चा दिसतोय आणि जे काही इतर कॅटेगरी आहेत जसं की NT नंतर हे तुमचं ईडब्ल्यूएस चे विद्यार्थ्याला 176 मार्क, 172, 170, 64 असे विद्यार्थ्यांनी हे ईडब्ल्यूएस मध्ये आहेत. मग या विद्यार्थ्यांना ओपन मध्ये का गणलं गेलं नाही, असा एक प्रश्न आता इथे उपस्थित होतोय. आणि यासाठी जर विद्यार्थ्यांना काही करावं लागणार की जे काही विद्यार्थी असतील, आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर ओपनच्या विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट होणार आहे. जे काही ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना कमी मेरिटवर हे इथे पकडलं जाणार आहे. बट त्याच्यानंतर जर मग कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर मग प्रॉब्लेम कसा आहे, जर ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मार्क्स वाले विद्यार्थी असतील ओपन पेक्षाही, मग ते जे काही वरचे 2 ते 3 विद्यार्थी असतात ते ओपन मध्ये पकडले जातात आणि त्याच्यापेक्षा जे काही खाली विद्यार्थी असतात कमी मार्क्स वाले, त्यांना परत ईडब्ल्यूएस मध्ये चान्स येतो. आता याच्यात आपल्या कॉन्ट्रावर्सी सारखं आपण काही करू शकणार नाही, कारण की सगळेच विद्यार्थी आपले आहेत. आता पण जर जनरल ट्रेंड बघायला गेला तर ज्या विद्यार्थ्यांना ओपनच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क्स असतात अशा विद्यार्थ्यांना ओपन मध्ये ते पकडतात, जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. तर मग आता बघूया की याच्यावर काय होणार आहे, कारण की सर्वसाधारणच्या 6 जागा इथे ओपनच्या होत्या, त्याच्यामध्ये 8 लोक त्यांनी सिलेक्ट केले. आता 8 मध्ये जर बघायला गेलं तर ईडब्ल्यूएस चे जे विद्यार्थी आहेत त्यांना तिकडे त्यांनी टाकायला पाहिजे होतं, बट तसं झालेलं नाही. आता फायनली यवतमाळची यादी लागली आहे. धन्यवाद.